राम प्रहरी चिंतनाचं शीर्षक आहे आम्ही नाभिक. नाभिक नाभिक याचा अर्थ केश कर्तन करणारा असा आहे. आणि आम्ही नाभिक नाभिक म्हणजे आम्ही नाही भीक घालत, नाही भीक घालत असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आम्ही भीत नाही असा एक त्याचा अर्थ आहे. आणि एक नाभिक समाजातला माणूस आहे तो निर्भय आहे, कारण त्याला परमेश्वराची ओढ आहे, सत्याची ओढ आहे. त्यामुळे ज्याच्याजवळ सत्य असतं, परमेश्वरी प्रेम असतं, सद्गुण असतो, सत्संग असतो, तो माणूस कोणी असो तो नाभिकच असतो. म्हणजे सत्य असत्याला भीत नाही, किंवा सत्य असत्याला भीक घालत नाही, किंवा अजिबात विचारत नाही. अशा अर्थी सत्यप्रेमी, सत्याग्रही, सत्संगी, अध्यात्मी, सद्गुणी माणूस हा एका वेगळ्या अर्थाने तो नाभिकच असतो. म्हणजे कधी कळी काळाला सुद्धा न घाबरणारा असा तो असतो. आता लक्षात घ्या, हे एका नाभिक समाजाच्या हृदयातील देवाचं प्रेम व्यक्त करणार हे काव्य आहे. परंतु श्रोते हो, तुम्हाला माझी एक नम्र विनंती आहे की या संपूर्ण पद्याच्या पूर्वी जे बोललं जातं तिथे तुम्ही थोडं जास्त कुतूहलाने आणि औत्सुक्याने लक्ष द्यावं. कारण अध्यात्म हे बघायला गेलं तर व्हर्च्युअल सायन्स आहे. आता व्हर्च्युअल याचा अर्थ आभासी असा आहे, पण व्हर्च्यू याचा अर्थ सद्गुण असा आहे. तर अध्यात्म हे व्हर्च्युअल सायन्स आहे. म्हणजे एका बाजूने ते आभासी सायन्स आहे आणि दुसऱ्या बाजूने ते सद्गुणाचं सायन्स आहे. आता सायन्स म्हटलं की त्याच्यामध्ये निश्चितता, सर्वकालिकता, सर्व देशीयता, म्हणजे सर्व ठिकाणी सर्व काळात निश्चित तसंच्या तसं जे ठरतं त्याला सायन्स म्हणतात. अर्थात ही सर्व भौतिक शास्त्रांच्या बाबत आहे. जिथे जिथे मन आहे, जिथे जिथे सद्गुण आहे, दुर्गुण आहे, भाव आहे, तिथे सायन्स जे आहे ते व्हर्च्युअल आहे, म्हणजे आभासी आहे. आभासी आहे याचा अर्थ असा आहे की एखादा माणूस सद्गुणी असतो, सद्गुण हा दाखवता येत नाही, पण त्याच्या वागण्यातून जे बाहेर पडतं त्यावरून त्याला सद्गुणी म्हणतात. एखादा माणूस सत्संगी असतो, सत दाखवता येत नाही आणि सतचा संग दाखवता येत नाही, परंतु सत्संगातला माणूस ज्या तऱ्हेने बोलतो, वागतो, जीवनात व्यवहारतो, जीवनात आचार विचार करतो, त्याच्यातून त्याचा सद्गुण कळतो. म्हणून अध्यात्म हे व्हर्च्युअल सायन्स, म्हणजे शब्दशः आभासी शास्त्र. आभासी शास्त्र म्हणजे खरोखर शास्त्र आहे का नाही याबाबत जरी दुमत झालं तरी सुद्धा ज्याला आपण अध्यात्म म्हणतो ते आभासी शास्त्र. याचा अर्थ असा आहे की हे शास्त्र ज्याच्या हृदयात बिंबलं त्याच्या वागण्यावरून, बोलण्यावरून, चालण्यावरून आपण ओळखतो की हा सत्यमार्गी आहे, हा देवमार्गी आहे, हा सत्संगी आहे. म्हणून जरी आभासी शास्त्र म्हटलं तरी व्हर्च्युअल सायन्स म्हणजे आभासी शास्त्र ही कधी कोणी उपेक्षा समजू नये, याला उपहास म्हणू नये. प्रत्यक्षात जी आभासी शास्त्र असतात ती सर्व अंतर्गत प्रवृत्तीशी, भावाशी, गुणाशी, दुर्गुणाशी आणि एकंदर माणसाचा जो माइंड सेटअप असतो, मानसिक त्याची ठेवण असते, त्याच्याशी ही सर्व शास्त्र निगडीत असतात. म्हणून व्हर्च्युअल सायन्स ही जरी आभासी असली तरी सुद्धा प्रत्यक्ष जीवनात त्यांचा मोठा ठसा उमटतो. आता हा ठसा कसा असतो बघा, अत्यंत प्रचंड कडाक्याचं ऊन आहे, घामाच्या धारा अंगातून निघतायत आणि अशा वेळेला भरपूर चालणारे लोक, रस्त्याने जाणारे लोक, उन्हात कासावीस झालेले लोक एखाद्या विशाल वटवृक्षाखाली बसतात आणि एक शांत शीतलहर येते आणि ती शीतलहर बघता बघता त्या वडाच्या झाडाखाली, मोठ्या विस्ताराखाली, सावलीखाली बसलेल्या लोकांच्या अंगात ती वाऱ्याची शीतलहर बघता बघता त्या सर्व लोकांच्या अंगातून अशी वाहते की जणू काही कोणी सुखद गारवा निर्माण करावा, एक सुखद स्पर्श निर्माण करावा. आता ही जी गोष्ट आहे, सुखद गारवा, सुखद स्पर्श, उन्हाच्या झळा बसत असताना येणारा वारा आणि जाणवणारी शांती,
आता ही जाणवणारी शांती आहे, ही बघायला गेलं तर व्हर्च्युअल आहे, पण ती व्हर्च्युअल आभासी म्हणावं तर प्रत्यक्षामध्ये उन्हात असलेल्या माणसाला जेव्हा थंड वारा मिळतो तेव्हा प्रत्यक्षामध्ये त्याच्या चित्त प्रवृत्ती बदलतात, त्याच्यामध्ये एक मनाची आणि भावनेची शांती निर्माण होते आणि त्याची जी उन्हामुळे त्या उन्हाच्या काहिलीमुळे अंगाची लाही लाही झालेली असते आणि मनाची तडफोड असते, ती तडफोड एकदम शांत होते. म्हणून कडक उन्हात सावली मिळावी आणि वाऱ्याचा थंड स्पर्श व्हावा. तर आता हा वाऱ्याचा थंड स्पर्श बघायला गेला तर व्हर्च्युअल आहे, पण तो व्हर्च्युअल म्हणावा म्हणून आभासी म्हणावा तर तो आभासी नसतो. तर कडक उन्हामध्ये आलेला वारा आणि झालेला थंड स्पर्श आपलं दमले पण, भागले पण, थकले पण, शिनले पण नष्ट करतं आणि आपल्याला उत्साही घडवतं, बनवतं आणि आपलं वर्तन बदलतं. अशाच तऱ्हेचं अध्यात्म हे व्हर्च्युअल सायन्स असलं, त्याला आभासी शास्त्र म्हटलं तरी त्याद्वारे होणारे बदल हे मात्र प्रत्यक्षात दिसतात. म्हणून अध्यात्म हे आभासी शास्त्र व्हर्च्युअल सायन्स जरी असलं तरी आभासी शास्त्र त्याला म्हणण्याऐवजी अध्यात्म हे प्रत्यक्ष सद्गुण निर्मितीचं शास्त्र आहे. सद्गुणाची सुरुवात करणारं शास्त्र आहे. दुर्गुणातून सद्गुणात तुम्हाला प्रवेश देणारं शास्त्र आहे. अशा अर्थी अध्यात्म हे व्हर्च्युअल सायन्स म्हणजे आभासी शास्त्र न मानता अध्यात्माला तुम्ही आम्ही सर्वांनी माणसाचं कनिष्ठातून वरिष्ठाकडे, कमी प्रतीतून उच्च प्रतीकडे परिवर्तन करणारं शास्त्र. म्हणून व्हर्च्युअल सायन्स याचा अर्थ आभासी शास्त्र असा न घेता किमान पक्षी अध्यात्माबाबत व्हर्च्युअल सायन्स याचा अर्थ गुणप्रवर्तक शास्त्र म्हणजे सद्गुण प्रवृत्ती वर्धक शास्त्र, सद्गुणाची प्रवृत्ती वर्धन करणारं शास्त्र. म्हणून व्हर्च्युअल सायन्स याचा खराखुरा अर्थ अध्यात्माच्या भाषेत सद्गुण वर्धन शास्त्र असा घ्यावा आणि अध्यात्माकडे या दृष्टीने पाहावं. आता ही जी मी टिप्पणी केलेली आहे ती व्हर्च्युअल सायन्स म्हणजे त्याला आभासी शास्त्र म्हणतात. ते अध्यात्माबाबत, सत्संगाबाबत, देवाबाबत, सत्याबाबत, ओहमचा शोध घेण्याबाबत हे व्हर्च्युअल सायन्स म्हणजे हे आभासी शास्त्र न राहता ते खऱ्या खुऱ्या अर्थाने प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सत्याप्रती नेणारे शास्त्र बनते. म्हणून व्हर्च्युअल सायन्स हे सद्गुण वर्धन करणारं शास्त्र आहे. व्हर्च्युअल सायन्स हे नागरिकाला विश्व नागरिक बनवणारं शास्त्र आहे. व्हर्च्युअल सायन्स हे कंडिशन माणसाला टोटल फ्रीडम देणारं शास्त्र आहे. अशा अर्थाने आपण अध्यात्माकडे पाहावं. ही जी टिप्पणी केलेली आहे ही टिप्पणी लक्षात घ्या आणि आपण अध्यात्माकडे कसं पाहावं हे लक्षात घ्या. म्हणजे जे जे आपण काही अध्यात्म म्हणून सांगतो, कधी कधी सर्वसामान्य प्रेमाचं गीत असतं, कधी कधी पाळणा असतो, कधी कधी शिंप्यामधून दिसणारा परमेश्वर असतो, कधी कधी केस कर्तन करणाऱ्या मधून प्रकट होणारी विठ्ठल भक्ती असते. हे दिसायला जरी व्हर्च्युअल वाटलं तरी प्रत्यक्षात हे सद्गुण वर्धन शास्त्र आहे. अशा अर्थी अध्यात्मशास्त्राकडे आपण वळावं. तर आता आम्ही नाभिक या रचनेच्या आधी अर्थ स्पष्टीकरण करूया. द्वैत हे दुहेरी पण आहे. त्यामध्ये माझे तुझे असे भेदाभेदातील वर्तन असते. श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, श्वेत काळा, राजा रंक, नेता अनुयायी अशा त्यात जात पात वर्ण दर्जा यावर आधारित अनेकानेक श्रेण्या असतात. शहाणा खुळा, बुद्धिमान व निर्बुद्ध असेही भेद त्यात असतात. त्यामुळे द्वेष, मत्सर, परस्पर वैर आणि कुचेष्टा यासारख्या दुर्गुणांचे साम्राज्य फोपावते. द्वैत हे दुहेरी पण आहे. त्यामध्ये माझे तुझे असे भेदाभेदातील वर्तन असते. श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, श्वेत काळा, राजा रंक, नेता अनुयायी अशा त्यात जात पात वर्ण दर्जा यावर आधारित अनेकानेक श्रेण्या असतात. शहाणा खुळा, बुद्धिमान व निर्बुद्ध असेही भेद त्यात असतात. त्यामुळे द्वेष, मत्सर, परस्पर वैर आणि कुचेष्टा यासारख्या दुर्गुणांचे साम्राज्य फोपावते. अंती ते युद्ध, महायुद्ध आणि हिंसा, अत्याचार, भीषण नरसंहार व सर्वंकष विनाशात रूपांतरित होते.
त्यामुळे समग्र अस्तित्वच म्हणजे टोटल बिईंग धोक्यात येते. मानव, पशु पक्षी, निसर्ग एवंच एवंच म्हणजे एकूणात सारे जीवन विनाशाच्या गर्तेत भाजून होरपळून निघते. ईश्वरी सृष्टी लयास जाते. एका लहानशा दुहेरीपणातून माझे तुझे अशा हितसंबंधी द्वैतातून हा महानाश उद्भवतो. नाशाचे हे मूळ कारण समूळ उपटून नष्ट करण्याचे दुर्धर काम युगानुयुगे संत महंत आपापल्या परीने करीत आहेत. यांचं हे काम क्षणभरासाठी थांबून चालत नाही. रान किंवा गवत उपटल्या उपटत्या रान किंवा गवत जे तण असतं त्याला रान म्हणतात, तण म्हणतात, किंवा जे अनुपयुक्त आहे आणि मुख्य शेताला त्रास देणारं गवत आहे असे रान, तण किंवा गवत उपटल्या उपटल्या वाढते. केस कापल्या कापल्या नव्याने व जोमाने फुटतात. तसेच आहे सारे. संत द्वैत नष्ट करतात आणि असंत ते जन्माला घालतात. हा सत असत, संत हंत, देव दानव, सुष्ट दुष्ट लढा हरनिश चालू आहे. या लढ्यातील एक आघाडीचा शिलेदार आहे. आपला या पद्याचा नायक जो नाभिक समाजाचा आहे तो निर्भय आहे, कुणालाही भीक न घालणार आहे. तो आपले केश कर्तन हरिकीर्तनाच्या निष्ठेने करीत आहे. तो आपणाकडे आलेल्या सर्व गिराईकांना समान व मानाची वागणूक देणार आहे. नव्हे, गिराईकांमध्ये तो देव विठ्ठलालाच पाहतो. त्याचा नेता आदर्श आहे संत सेना महाराज. त्यांची भक्तीची, भक्तत्वाची म्हणजे संत सेना महाराज त्यांची म्हणजे संत सेना महाराज यांच्या भक्तीची, त्यांच्या भक्तत्वाची म्हणजे एकत्वाची, अभेदाची, अद्वैताची शिकवण तो आपल्या पेशातही जपत आहे. त्याच्या पेशानुसार, त्याच्या परिभाषेत म्हणजे त्याच्या पेशामध्ये जी भाषा वापरली जाते त्या भाषेचा वापर करून त्याची भक्ती या काव्यात उमटली आहे. धर्मकीर्तन, हरिभक्ती, अद्वैत ही कुणाची मालकी नसते. ती प्रेमळ भक्ताची, ज्ञानी व मातृहृदयी संताची मिराजदारी असते. लक्षात घ्या, धर्म संकीर्तन, हरिभक्ती, अद्वैत, तत्वज्ञान ही कुणाची मालकी नसते. ती प्रेमळ भक्ताची, ज्ञानी व मातृहृदयी संताची मिराजदारी असते. बुडती हे जन पाहावे ना डोळा अशी करुणा ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे त्याचीच ती खऱ्या अर्थाने मिराजदारी आहे. म्हणजे दलित आणि पददलित, दलित, पीडित अशा लोकांबद्दल ज्यांच्या हृदयात करुणा असते त्यांचीच खरी तर धर्म संकीर्तन, हरिभक्ती, अद्वैत ही मिराजदारी आहे. अन्यथा कुणाची यावर मिराजदारी असू शकत नाही किंवा ज्याला आपण म्हणतो मोनोपली, हुकमत असू शकत नाही. शहाणपण जातीपातीवर अवलंबून नसते. ते एकंदर शहाणपण जातीपातीवर अवलंबून नसते. ते एकतर पूर्णत्वाने असेल किंवा अजिबात नसेल. मात्र त्यासाठी ज्ञानाची, ज्ञान प्रकाशाची तळमळ, उत्कंठा, जिव्हाळा, आस व ध्यास असणे अगत्याचे आहे. हा द्वैती नाभिक म्हणूनच ज्ञान लालसेमुळेच मधुर झाला आहे. त्याचं अंतःकरण मधुर आहे, त्याची वाणी मधुर आहे, त्याचं कर्म सत्याप्रत नेणार आहे आणि त्याचा राग सुद्धा असत्याच्या विरुद्ध असल्यामुळे तो राग असला तरी सुद्धा तो लोकांना आकर्षून घेणारा आहे. त्याला नीट जो जो वाचेल म्हणजे आपण हे जे नाभिकाचं काव्य करत आहोत त्यातील शब्द अर्थ जो नीट समजून घेईल त्याला जो नीट वाचेल त्याची द्वैतातून मुक्ती निश्चितच होणार. तर अशा या नाभिक समाजातील एका प्रेमळ मातृहृदयी ज्याला संत सेना महाराजांची परंपरा आहे अशा या सेना महाराजांच्या परंपरेतील एका नाभिकाचं हे मधुर गीत ऐका. आम्ही नाभिक नाभिक निर्भय आम्ही कुणा नाही भीत. तो म्हणतो आम्ही नाभिक समाजाचे आहोत. आम्ही कोणाला भीक घालत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. कारण आम्ही ईश्वरावर, प्रेमावर विश्वास असलेले आणि सत्यावर विश्वास असलेले लोक आहोत. म्हणून तो म्हणतो
आम्ही नाभिक नाभिक निर्भयामी कुणा नाही भीत ऐसे आम्ही नाभिक नाभिक. पुढे तो आपलं केश कर्तन दाढी बिडी हे रूपक वापरून आपलं अध्यात्म सांगत आहे. करुणी स्वच्छ नीट नेटकी शोभऊ साजिरी केशरचे नाती वावना देऊ टिकण्या मुळी द्वैताचा कोंडा सजवू केसाचा गोंडा ऐसे आम्ही नाभिक नाभिक. आम्ही सेवे करी विठ्ठलाचे काम अमुचे समत्वाचे चैतन्याची कातर चाले विठ्ठल विठ्ठल संगीत बोले हरी कीर्तना परी केश कर्तन ऐसे आम्ही नाभिक नाभिक निर्भयामी कुणा नाही भीत. निर्मळ जळते दाढी केसा वापरून लावू साबण केसा नरम करुणी केश सुरा अलगद चालवू तीक्ष्ण वस्त्रा हीन सारे करू साफ ऐसे आम्ही नाभिक नाभिक. शीतलतेला ताळूवरती घालून करू मसाजासी विठ्ठल नामी धरुनी ठेका करू प्रसन्न गिराईका. आम्हा सारे समान देवा ऐसे आम्ही नाभिक नाभिक. संत सेना अमुचा नेता बाप माय विठ्ठल सखा बुद्धी आम्हा देई सर्वदा ठेवी राखुनी नित एकत्वा गाऊने गुणगाना होऊ भव पारा ऐसे आम्ही नाभिक नाभिक निर्भयामी कुणा नाही भीत ऐसे आम्ही नाभिक नाभिक. तर संत सेना आमचा नेता आहे. बाप माय विठ्ठल सखा तोही आम्ही आमच्या या संत सेनामध्येच पाहतो. आणि हा संत सेना आम्हाला नेहमी बुद्धी देतो आणि तोच सांगतो की एकत्व सोडू नका समत्व सोडू नका. त्याचे गुणगान गाऊन म्हणजे त्या संत सेना महाराजांचे गुणगान गाऊन त्याचं एकत्वाचं समत्वाचं त्याचा उपदेश लक्षात ठेवून आणि संत सेना महाराजच आमचा बाप आहे तीच आमची आई आहे तोच आमचा विठ्ठल सखा आहे सर्व काही आमचं निधान संत सेना महाराज आहे. तर त्या सेना महाराजांचे आणि पर्यायाने विठ्ठलाचे देवाचे गुणगान करत करत एकत्वाचं समत्वाचं भान राखत राखत आम्ही हा विश्वाचा पसारा संसार रूपी गाडा आम्ही पार करू शकतो. आणि या संसाराचा सागर किंवा हा जो भवसागर आहे तो आम्ही आमच्या सेना महाराजांचे गुणगान करीत त्यांचे आचरण करीत त्यांची विठ्ठल भक्ती त्यांची गिरायकाप्रती असलेली निष्ठा गिरायकाकडे समत्वाने पाहणं सर्वत्र एकत्वाने पाहणं आणि सर्वाठाई भगवंत पाहणं हा त्यांचा उपदेश आम्ही ध्यानात घेऊन आमचं नियत काम करतो. आमचं नियत जो पेशा आहे त्यामध्येच आम्ही रममान आहोत. परंतु आमचं सर्व काम एकत्वाचं समत्वाचं हीनते नष्ट करण्याचं आणि उत्तम ते संवर्धन करण्याचं आहे असं शेवटच्या कडव्यात म्हटलेलं आहे. पहिल्या कडव्यात नेहमीचाच त्यांच्या व्यवसायातील भाग गृहीत धरून
आधी असं म्हटलेलं आहे की आम्ही केस आहेत त्याच्यावर पाणी मारतो, ते स्वच्छ करतो, नंतर त्या केसांना एक चांगली तऱ्हेची रचना देतो, सुशोभितता आणतो आणि त्या केसांमध्ये जो द्वैताचा कोंडा असतो, केसांमध्ये कोंडा असतो आणि कोंड्यामुळे केसांना त्रास होतो म्हणून कोंडा. आता इथे संसारात कुठला कोंडा आहे, संसारात त्रास कसला आहे? द्वैताचा. तर केसांमध्ये जो कोंडा आहे तो द्वैताचा कोंडा आम्ही नाहीसा करतो आणि केसाची सुरेख रचना करून आम्ही त्या केसाचा गोंडा फुलवतो आणि आमच्या गिरायकाला समाधान देतो. इथे हे व्यर्थी घ्यायचे. केसातील कोंडा काढला आणि केस सजवले की गिरायक समाधानी होतो. तसंच द्वैताचा कोंडा, भेदाभेदाचा कोंडा जर माणसाच्या हृदयातून गेला तर माणूस समाधानी होतो. असं हे नाभिक समाज आपल्या केशरचनेद्वारे द्वैताचा कोंडा कसा साफ करता येतो हे आपल्याच व्यवसायातील उदाहरण देऊन हा काव्य गाणारा हा नाभिक समाजाचा माणूस आपलं सद्धर्म, आपली सत्संगती, आपली सेनामाळ्यांचे प्रती असलेली प्रीती भाव आणि खरा आपला सद्भाव, ईश्वराप्रती असलेली सत्यनिष्ठा आणि सर्वाप्रती असलेलं समत्व आणि एकत्वाची भावना व्यक्त करत आहे. तर केसातील कोंडा काढून आम्ही त्या केसांचा सुंदर कोंडा बनवतो आणि आमच्या गिरायकाला समाधान देतो. तसेच संत महंत द्वैताचा कोंडा काढतात आणि सर्वांना समत्वाची आणि एकत्वाची शिकवण देतात. पुढे हेच रूपक तो पुढे चालवतो की आम्ही खरे तर विठ्ठलाचे सेवेकरी आहोत आणि समत्वाचं आमचं काम आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही केशकर्तन करतो तेव्हा ते केशकर्तन म्हणजे एक तऱ्हेचं हरिकीर्तन आहे. हरिकीर्तन करताना चिपळ्या, मृदंग, टाळ असतात आणि आम्ही केशकर्तन करतो तेव्हा आमच्या हातात जी कात्री असते तिचं जे संगीत असतं ते संगीत हेच आमचं केशकर्तन चालू असताना कात्रीचा होणारा आवाज हेच ते संगीत आहे. केशकर्तन करून आम्ही गिरायकाला समाधान देतो. गिराईक हेच आमचा देव आहे. त्याचं केस कीर्तन करताना आम्ही जी कात्री चालवतो ती कात्री म्हणजे जणू काही विठ्ठलाचं नामस्मरण करताना होणार मधुर बोल आहेत. म्हणून तो म्हणतो आम्ही सेवेकरी विठ्ठलाचे काममुचे समत्वाचे आणि आमची ही जी कात्री आहे ती चैतन्यपूर्ण आहे. म्हणजे जसं चिपळ्या, टाळ, मृदंग वाजले की एक चैतन्याचा संचार होतो तशी आमची कात्री जशी आम्ही चालवतो तसं आमच्यामध्ये चैतन्य येतं आणि त्या चैतन्याची कात्री चालवून लोकांचे केस साफ करून आम्ही त्या लोकांना स्वच्छ सुंदर आणि ज्याला आपण म्हणतो टवटवीतपणा देतो. जसं भजन कीर्तन करताना टाळ मृदुंग चिपळ्यांची साथ घेतली असता वातावरणात प्रफुल्लता येते तसंच आमचा गिराईक जेव्हा समोर असतो तेव्हा तो आम्ही विठ्ठलासारखाच त्याला मानतो आणि सर्व गिरायकांना आम्ही समत्वाने वागणूक देतो आणि सर्वांसाठी आमची चैतन्याची कातर चालवतो आणि जणू काही ती आमची चैतन्याची कातर चालत असताना विठ्ठल विठ्ठल संगीताचे बोल उमटतात. आमच्यासाठी हरिकीर्तन आणि केशकर्तन एकच आहे. हरीची कीर्ती गाऊन हरीला प्रसन्न करावं आणि लोकांचे केस कापून गिरायकाला जो आम्हाला देवासारखा आहे त्याला प्रसन्न करावं असे आम्ही नाभिक आहोत. पुढे तो म्हणतो निर्मळ जळते दाढी केसा वापरून लावू साबण फेसा नरम करुनी केश सुरा. दाढीचे खुंट वाढलेले असतात ते गिरायकाला त्रास देतात तेव्हा त्याला आम्ही स्वच्छ पाणी आणि साबणाचा फेस लावतो आणि हा केशरूपी असुर केशासूर म्हणजे हा राक्षस त्याच्यावर आम्ही अलगत आमचा तीक्ष्ण वस्त्रा चालवतो आणि हे दाढीचे खुंट साफ करतो. हीन सारे करू साफो जे हीन आहे टोचणार आहे बोचणार आहे ते आम्ही नष्ट करतो आणि आमच्या गिरायकाला जो आम्हाला विठ्ठलाप्रमाणे आहे त्याला आम्ही समाधान देतो. तसंच त्याच्या डोक्यावर ताळूवरती थंड तेल घालतो आणि त्या डोक्यावरती त्याच्या मसाज करताना विठ्ठल नामे ठेका धोरणी तो मसाज करताना जो डोक्यावर तेल थापताना जो आवाज येतो ते संगीत म्हणजे दुसरं दिसतं काही नसून
विठ्ठल नामी आम्ही धरलेला तो ठेका आहे आणि त्यामुळे त्याला मोकळं वाटतं. त्याच्या संपूर्ण डोक्याच्या, शरीराच्या, मानेच्या शिरा मोकळ्या होतात. त्याला प्रसन्न वाटतं आणि एक तऱ्हेने गिरायकाची म्हणजे विठ्ठलाची सेवा आम्ही याद्वारे करत असतो. आणि हे सर्व आम्ही करतो कारण आमचा संत सेना जो आहे तो संत, तोच आमचा बाप आहे, तोच आमची माय आहे, तोच आमचा विठ्ठल आहे, तोच आमचा सखा आहे. त्याने आम्हाला सर्वाप्रती समत्व आणि एकत्वाची भावना दिली आहे. त्याचा आदर्श धरून आम्ही त्याचं गुणगान गाता गाता आम्ही हा संसाराचा भवसागर पार होतो. अशा तऱ्हेने हे केशकर्तन करणाऱ्या नाभिक समाजातील एका संत प्रवृत्तीच्या माणसाच्या हृदयात उमटलेलं हे मधुर भावमधुर असं परमेश्वरी संगीतच म्हणावं असं आहे. ते आता नुसतं एकदा ऐका, अर्थ तर सांगून झालाच आहे. आम्ही नाभिक नाभिक निर्भयामी पुढं नाही भीत, करुणी स्वच्छ नीट नेटकी शोभऊ साजिरी केशरचनाती, वावना देऊ टिकण्यामुळी द्वैताचा कोंडा सजवू केसाचा गोंडा, ऐसे आम्ही नाभिक नाभिक आम्ही सेवे करी विठ्ठलाचे, कामामुचे समत्वाचे चैतन्याची कातर चाले, विठ्ठल विठ्ठल संगीत बोले, हरी कीर्तना परी केश कर्तन, ऐसे आम्ही नाभिक नाभिक निर्मळ जळते दाढी केसा वापरून लावू साबण फेसा, नरम करूनी केश असुरा अलगद चालवू तीक्ष्ण वस्त्रा, तीन सारे करू साप, ऐसे आम्ही नाभिक नाभिक शीतलतेला चाळू वरती घालून करू मसाजासी, विठ्ठल नामी धरुनी ठेका करू प्रसन्न गिराईका, आम्हा सारे समान देवा, ऐसे आम्ही नाभिक नाभिक संत सेना आमुचा नेता बाप माय विठ्ठल सखा, बुद्धी आम्हा ते सर्वदा ठेवी राखुनी नित एकत्वा, गाऊनी गुणगाना होऊ भव पारा, ऐसे आम्ही नाभिक नाभिक निर्भयामी पुन्हा नाही भीत, ऐसे आम्ही नाभिक नाभिक. तर काल एक शिंपी आणि आज एक नाभिक समाजातील म्हणजे सर्व अलुतेदार बलुतेदार कुठल्याही जातीपातीतला असो, त्याच्या हृदयात विठ्ठल आहे. तो आपला संपूर्ण व्यवसाय, आपला संपूर्ण संसार, आपलं संपूर्ण जग कसं विठ्ठलमय करू शकतो हे आपण या दोन काव्यातून काल आणि आज स्पष्ट केले आहे. हे नमुना दाखल आहे. तुम्हालाही असं काही सुचलं तर जरूर ते लिहा आणि व्हॉट्सअपवर वाचा. गाता आलं तर गा आणि सर्वांना आनंद द्या. ध्यानात घ्यायची गोष्ट अशी आहे की अध्यात्म हे जरी व्हर्च्युअल सायन्स असलं तरी ते आभासी शास्त्र त्याला म्हणू नका. ते बघायला गेलं तर प्रत्यक्षात सद्गुणात अवतीर्ण होणार खरं खुरं ते नीतिशास्त्र आहे, सद्गुणशास्त्र आहे. आणि त्याच शास्त्राच्या अभ्यासाला आपण अध्यात्मशास्त्र म्हणतो. आणि तेच शास्त्र आजपर्यंत आपण रोज नित्यनेमाने रामप्रहरी अभ्यासत आलेलो आहोत. त्यातून आपणाला योग्य तो बोध घेता येईल तो आपण जरूर घ्याल अशा विश्वासाने
आजचे निरूपण इथे थांबवतो. धन्यवाद. शुभ दिन असतु.